हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी रुपाली आणि माझ्या आर पी फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण 40 इंच चेस्ट मेजरमेंट ब्लाऊज पेपर कटिंग बघणार आहोत, कटोरी. आणि तेच आपण कपड्यावरती पण कटिंग करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी बघा, छाती आहे 40 इंच. ठीक आहे. 40चा चौथा भाग आपला 10 येणार. ठीक. 10च्या आपण 1.5 किंवा 2 इंच शिलाई मार्जिनसाठी टाकत असतो. त्याच्यामुळे छातीचा चौथा भाग 10 अधिक 1.5 इंच इथं मी 11.5 इंचावरती खुणा करून घेते. बघा, अशा पद्धतीने मी 11.5वरती खुणा करून घेतलेली आहे घडी टाकण्यासाठी. बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची आहे, ओपन बाजू फ्रंट साईडला ठेवायचे. अशा पद्धतीने 11.5वरती खुणा करून घेतलेली तिथं आपण दुमडून घेतलेली आहे, म्हणजेच घडी घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत पूर्ण उंची ब्लाऊजची अधिक 1 इंच. 1 इंच आपल्याला ठरलेलं असतं. अर्धा इंच आपलं खालच्या साईडला शिलाई मार्जिन जाते आणि अर्धा इंच आपल्याला शोल्डरच्या साईडला शिलाई मार्जिन जात असते. मग आपण जी पूर्ण उंची असेल त्याच्यात आपण 1 इंच नेहमी ॲड करत असतो. इथून बघा अर्धा इंच आणि इथून अर्धा इंच. अशा पद्धतीने 1 इंच आपलं ते तयार आपली 13.5 इंच होणार आहे. म्हणून पूर्ण उंची अधिक 1 इंच टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत शोल्डर आहे बघा 11 इंच. आपण 11चे निम्मे केले, आले 5.5 इंच. 5.5 अधिक अर्धा इंच म्हणजेच 6 इंच पूर्ण शोल्डर आपण टाकून घेतलेली आहे. बघा, हे नेहमी मेजरमेंट असंच टाकायचं, पूर्ण खांद्याच्या निम्मे अधिक अर्धा इंच म्हणजे 5.5 अधिक अर्धा इंच. त्याच्यानंतर आपण साईड शोल्डर घेतली होती 2.5 इंच. 2.5 इंच अधिक 1.25 इंच घ्यायचे. म्हणजे 3.25 इंच गळारुंदी आपली भेटणार आहे. त्याच्यानंतर इथं आपण टाकून घेतलेला आहे मुंडा. 40 छातीसाठी हेवी साईज आहे, त्याच्यासाठी आपण मुंडा टाकून घेतला आहे बघा 6 इंचावरती. अशा पद्धतीने मुंडा टाकून झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, इथं आपलं गळारुंदी ऑलरेडी येते, ती आपण साईड शोल्डर टाकल्यावर गळारुंदी घ्यायची गरज नाही आहे. अशा पद्धतीने आपण गळा उंची टाकून घेणार आहोत. गळा उंची होते 6 इंच. गळा उंची होते 6 इंच. 6 अधिक अर्धा इंच 6.5 वरती आपण खुणा करून घेतली. त्याच्यानंतर आपण गळा खोलीसाठी 1 इंचावरती आपण अशा पद्धतीने सेप देऊन घेणार आहोत. पुढील गळ्याचा सेप आहे हा. अशा पद्धतीने छान राऊंडपैकी आपण सेप देऊन घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण मुंडा टाकणार आहोत, मागील मुंडा टाकणार आहोत. त्याच्यासाठी आपण 1.25 इंचावरती खुणा करून घ्यायची आहे. बघा, 1.25 इंच घ्यायचं आहे, कारण 40 चेस्ट आहे म्हणून हेवी आहे ना, त्याच्यासाठी आपण 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हा मागील मुंड्यासाठी सेप टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथं अर्धा इंचावरती खुणा करून मागचा मुंडा तयार करून घेणार आहोत. आणि या फ्रंट साईडला अर्धा इंचावरती खुणा करून घेणार. त्याच्यानंतर आपण इथं निम्मे करून तिथून आपला सेप जाणार आहे. बघा, अशा पद्धतीने आपले मागचा पुढचे दोन्ही सेप तयार आहेत. बघा, एक पुढचा सेप अर्धा इंचावरती, मागचा सेप 1.25 इंच घेऊन पुढे अर्धा इंच दिलेली आहे. अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण योकपट्टी टाकणार आहोत, बेल्ट पट्टी. त्याच्यासाठी आपण 2.5 इंचावरती खुणा करून घेतो आहे. बघा,
नक्की अशा पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कमेंट करून सांगत जा की व्हिडिओ कसे वाटत आहे ते. इथं डिझाईनच्यावरती मी खुणा करून घेतलेली आहे योगपट्टीसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथून कटोरी टाकून घेणार आहोत. 40 छातीसाठी कटोरी आहे 5.5 इंच. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत पुढील मुंड्यापासून 2, 2.25 किंवा 2.5 इंचावरती अशा आपण 3 खुणा करून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथं 1.25 इंचावरती एक खुणा करून घेतलेली आहे बघा. त्याच्यानंतर आपण 2, 2.25 आणि 2.5 इंचावरती जे डॉट करून घेतलेले त्याच्यातून आपण जिथून व्यवस्थित कटोरी जाते त्या पॉईंटमधून आपण कटोरीचा शेप देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण 2.5 इंच योगपट्टी टाकली त्याच्यावरती आपण 1.25 इंच वरती घेऊन योगपट्टीचा शेप देऊन घेणार तर बघा अशा पद्धतीने कटोरीवरती अर्धा इंच घेऊन शेप देऊन घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण हे कटिंग करून घेतोय. कटिंग करता वेळी लक्षात घ्या फक्त मागच्या शेपचा मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही पार्ट वेगवेगळे करायचे आहेत. कारण नकळत काय होतं की योगपट्टी दोन्ही साईडने कापली जाते म्हणून दोन्ही पार्ट कट केल्याच्यानंतर आपण योगपट्टी काढून घ्यायची. अशा पद्धतीने योगपट्टी काढून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपली छानपैकी कटोरी तयार झाली. आपण ती अजून वाढवायची आहे. हा आपला मुंडाचा शेप फ्रंट शेप आहे. आता लगेचच आपण ती कटोरी वाढवून घेऊयात. अशा पद्धतीने ते आहे ती कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे बघा. त्याच्यानंतर आपण 40 चेस्टसाठी म्हणून 1.5 इंच दोन्ही साईडने वाढवून घ्यायचे आहे बघा. टक्ससाठी दोन्ही साईडने 1.5 इंच आपण वाढवून घ्यायचे आहेत. चेस्ट हेवी आहे ना 40 म्हणून आपण 1.5 इंच घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण वरच्या साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी आपण टाकणार आहोत. अर्धा इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने सेंटरला आपण 1 इंचावरती खुणा करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण शेप देऊन घेणार आहोत. त्याच्यानंतर इथून आपण 1.25 इंच ठेवणार आहोत. हुकपट्टीसाठी शिलाई मार्जिन जाणार आहे ती दोन्ही साईडला आपल्या बटनपट्टी खाचपट्टी आपण जे करतो ना त्या साईड 1.25 इंच जाणार आहे म्हणून 1.25 इंच एक्स्ट्रा ठेवलेली आहे. ही आपली 1.5 इंचावरती अशा पद्धतीने दोन्ही सेंटर जोडून एकत्र करून सेंटर काढून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला पण आपल्याला 1.5 इंचावरती खुणा करून घ्यायची बघा अशा पद्धतीने. एकदम परफेक्ट बसते कटोरी. नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी होते ती. अशा पद्धतीने आपण सेंटर देऊन घेतलेला आहे योगपट्टीचा. दोन्ही साईडने 1.5 इंचावरती खुणा करून बघा किती छान पद्धतीने आपली कटोरी तयार झाली. त्याच्यानंतर आपण बाहीचा
काढून घेऊयात बाहीसाठी. बघा, बाहीची घडी टाकतेवेळी आपण जे छातीचं मेजरमेंट टाकलेलं होतं, छातीचा चौथा भाग अधिक छातीचा चौथा भाग 10 इंच, म्हणजेच आपण इथं 10च्या अर्धा इंच कमी करणार आहोत. 9.5 इंचाची आपण बाहीची घडी टाकणार आहोत. ही घडी देखील परफेक्ट बसते. जे आपण छातीचा चौथा भाग टाकत असतो त्याच्या अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. छातीचा चौथा आपण 10 टाकलेला, त्याच्या अर्धा इंच मी 9.5 इंचची घडी टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण ही पूर्ण उंची टाकून घेऊयात. पूर्ण उंची आहे बघा हाताची 6 इंच, म्हणजेच लांबी 6 इंच. त्याच्यात आपण 1 इंच ॲड करणार आहोत, म्हणजे 7 इंचावरती आपली बाही उंची येणार आहे. त्याच्यानंतर आपण कॅप हाईट टाकून घेणार आहोत. कॅप हाईट टाकून घेतली आहे बघा 3.5 इंचावरती मी. चेस्टसाठी म्हणून 3.5 इंचावरती टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण इथं 1 इंच सोडून त्याच्या निम्मे करून घेणार आहोत. बघा, सेंटर काढून घेणार आहोत आणि त्या सेंटरवरती आपण 3.5 इंचाची अशी खुणा करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण त्याचे 3 पार्ट करणार आहोत. 3.5 म्हणजे 1.25 वरती आपल्याला असे 3 पार्ट निघू शकतात. त्याच्यानंतर आपण इथून 1.25 वरती इथून खुणा करून घेणार आहोत. आणि बघा, अशा पद्धतीने आपला बाहीचा शेप तयार होतोय. त्याच्यानंतर आपण ही कटिंग करून घेऊयात. आणि अशा पद्धतीने तुम्ही शेप देऊन बघा. दोन्ही शेप द्यायची गरज नाही आहे. इथं असं 1 इंचावरती आपण जिथं खुणा केली तिथं पुन्हा पाठीमागे घेऊन अशा पद्धतीने बघा दुसरा शेप देखील आपण व्यवस्थित निघू शकतो. तर आता आपण हे अशा प्रकारे ॲडजस्ट करून पार्ट व्यवस्थित बसवून घ्यायचे आहेत. योगपट्टीसाठी मात्र 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेले आहे. आणि अशा पद्धतीने आपण ते कट करून घेणार आहोत. थँक्यू. तर ह्याच पीसचा आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत स्टिचिंगचा. तर तोही तुम्ही नीट व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कटिंग आणि स्टिचिंग पण. मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा, कमेंट करत जा आणि शेअर करत जा. थँक्यू सो मच.